तर इथे सेकंड फॉर्म आहे. सेकंड फॉर्म ऑफ वर्ब असेल तर इथे काय यूज करायचे? डीड यूज करायचे. आता इथे डीड यूज केल्याच्या नंतर इथे सेकंड फॉर्मचे इथे काय होईल? फर्स्ट फॉर्म यूज करायचे फिनिश. ही फिनिश हिज वर्क कॉमाच्या जागी तुम्हाला त्यांचा यूज करायचे आणि समोरचं जसं आहे तसं सेंटेन्स तुम्हाला लिहायचे. ही वेंट अवे. काय झालंय? नो सूनर डिड ही फिनिश हिज वर्क दॅन ही वेंट अवे. सेकंड एक्झाम्पल दिलंय as soon as I reached the class I gave the letter to the teacher. सेम तसंच करायचंय. as soon as च्या जागेवर तुम्हाला नो सूनरचा यूज करायचंय. इथे सेकंड फॉर्म ऑफ वर्ब यूज केले त्याच्यासाठी तुम्हाला नो सूनर नंतर इथे काय घ्यायचंय? डीडचा यूज करायचंय. नंतर सेकंड फॉर्मचे इथे तुम्हाला फर्स्ट फॉर्म यूज करायचंय. रीच द क्लास कॉमाच्या जागी तुम्हाला त्यांचा यूज करायचंय. I gave the letter to the teacher. No sooner did I reach the class than I gave the letter to the teacher. Third example दिले the thief saw the police, comma he ran away. जी ऍक्शन आपली पहिल्यांदा झाली, जी क्रिया अगोदर झाली त्याला तुम्हाला काय यूज करायचे? नो सूनर. नो सूनर इथे सेकंड फॉर्म ऑफ वर्ब आहे सॉ. त्यासाठी इथे तुम्हाला नो सूनर नंतर काय घ्यायचंय? डीड. सॉ इथे फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब काय आहे? सी. द